नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे चकली कशी बनवायची। त्यासाठी मी रामबंधूचे 2 पाकिट घेतले। आता आपण पाणी ठेवले या गरम करत। आपण 2 पळी तेल घेतले, ते पण चांगलं गरम करून घ्यायचं कडकडीत। तर आपण ते रामबंधू चकली भाजणी आपण टाकल्या एका परातीत। 1 किलोचं आहे। नंतर आपण तेल कडकडीत तापवले, ते आपण तेल घालायचं। आता चांगलं तेल तापलं या। आता आपण एका चमच्याच्या ह्यानं चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल आणि पिठात असं चांगलं। आपण गरम केलेलं पाणी कोमट आपण ते घालायचे। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण एक मोठा चमचा तीळ घेतले, तीळ आपण टाकलं। आता थोडं थोडं पाणी करायचं आणि टाकून आपण पीठ मळून घ्यायचं चांगलं। असं चांगलं मळून घ्यायचं। आता आपण हे 10 मिनिटं ठेवायचं। नंतर आपण एक चकलीचा हे साचा घ्यायचा। नंतर त्यात आपण आता चकल्या करूया। आपल्याला जेवढ्या छोट्या पाहिजे असल्या छोट्या करायच्या, मोठ्या पाहिजे असल्या तर मोठ्या करू शकतोय। असं एक एक करून घ्यायच्या। आता तेल तापले, आपण तेलात एक एक सोड्या। तर चांगले भाजून घ्यायचं, कलर येत नाही तोपर्यंत। असं खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे कडकडीत होते। आता आपण एका टिश्यू पेपरावर काढून घ्यायचा। असं आपण करून घ्यायचं। आता हे बघा आपण डिश मध्ये काढले। आपल्या चकल्या तयार झाल्या। का रेसिपी आवडली असली तर लाईक करा।